वेरूळ शिक्षक प्रकरणातील व्हिडिओ आणि फोटो आमदार अंबादास दानवे यांच्यामार्फत शेअर करत पोलिसांच्या भूमिकेवर केला प्रश्न उपस्थित। आमदार अंबादास दानवे यांनी वेरूळ शिक्षक प्रकरणातील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल केलाय। त्यात आधीच एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असलेल्या व्यक्तीला एक जबाबदार पोलीस अधिकारी पेढे भरवताना व्हिडिओ फोटो व्हायरल केलाय। गुन्हेगार पोलिसांच्या डोळ्यांसमोर घटनेच्या वेळी ते हजर आहेत, त्यांचा रेकॉर्ड पोलिसांना ठाऊक आहे। असं असताना काल खुलताबाद ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपी अनोळखी कसं काय असू शकतात असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। गुन्हा नावानिशी दाखल झालाच पाहिजे। पोलिसांची ही उघडी दाबादाबी आणि गुन्हेगारांचे चोचले आम्ही अजिबात सहन करणार नाही असं देखील त्यांनी म्हटलं आहे। एक शिक्षक जो मुख्याध्यापक आहे आणि चांगला शिक्षक आहे, गावाला घडवणारा, विद्यार्थ्यांना घडवणारा शिक्षक आहे। हा ज्या भागात राहतो त्या भागात रात्री काही गाड्या आल्या, त्याच्यात पोलीस होते, काही गुंड प्रवृत्तीचे लोक होते। हा शिक्षक कोणाचा अध्यात्म नसणारा आहे। यांनी फक्त पोलिसांना विचारलं कोणाकडे आलात आणि कशासाठी आलात एवढ्या रात्री, हे म्हटल्यावर पोलिसांनी आणि त्यांच्या सोबत असलेल्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी, आता ते वाळू माफिया आहेत, मी काय कोणाला ओळखत नाही, या सगळ्यांनी त्या शिक्षकाला एवढी बेदम मारहाण केली की त्या शिक्षकाचा मृत्यू झाला। आता पोलीस याला वेगळ्या पद्धतीनं तांत्रिक कारण देतात, मृत्यू अटॅकने आला, पण तो अटॅक का आला? मारहाण केल्यामुळे आला। बरं, आता लोक कोण होते तर स्पष्टपणे सांगायचं तर एक नागरगोजे नावाचे अधिकारी होते। आता ते कोणत्या पदावर मला नाही माहिती, त्याचा व्हिडिओ उपलब्ध, तो सांगतो की हा माझं नाव नागरगोजे आहे, असा तो स्वतः सांगतो। असा व्हिडिओ उपलब्ध आहे। वैजापूरमध्ये काही घटना घडली होती, त्याचा तपास करण्यासाठी पोलीस आले होते। मला वाटतं हे अशा पद्धतीनं तपास होतो मी पहिल्यांदाच बघितलं की तपास अधिकाऱ्यावर फिर्यादी होता। ठीक आहे, फिर्यादी कधी कधी असतो, पण फिर्यादी गुंड घेऊन होता सोबत। आणि मला असं वाटतं अशा पद्धतीनं एका शिक्षकांचा मृत्यू काल झाला। मृत्यू झाला रात्री 11:30 वाजता आणि काल संध्याकाळी 9 वाजता मोठ्या मुश्किलीनं थोडासा मायनर प्रकारचा गुन्हा दाखल झालाय। तोही होत नव्हता जर मी तिथं बसलो नसतो। मी मान्य डीजी साहेबांना बोललो, मान्य मुख्यमंत्र्यांनी फोन लावला, त्यांच्याशी मी आज बोलेल पुन्हा एकदा, SP साहेबांना बोललो, IG साहेबांना बोललो, मग मोठ्या मुश्किलीनं गुन्हा दाखल झाला। परंतु अजूनही हा गुन्हा पूर्णपणे परफेक्ट दाखल झाले नाही। पोलीस याच्यातले जे कोणी दुसरे पोलीस असेल यांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करतात। नागरगोजे नावाचे वैजापूरचे अधिकारी, बरं, आता हे नागरगोजे तिकडे आलेले रेकॉर्डवर आहे वेरूळला, कारण मी वैजापूर ज्यांचे प्रमुख आहे, हेड आहेत, असे जे PI आहेत, त्यांच्याशी पण मी संपर्क साधला। त्यांनी मला या सगळ्या गोष्टी सांगितल्या की नागरगोजे अशा तपासाला गेले होते, त्याच्याबरोबर हे अंमलदार होते। रेकॉर्डवर आहे, म्हणजे नागरगोजे तिथे आले, क्लिअर आहे। नागरगोजे बरोबर फिर्यादी कोण होता तिकडच्या केस मधला, तो आहे, क्लिअर आहे। त्याच्याबरोबर किती लोक आहे हे क्लिअर आहे। असं असताना हे पोलीस अननोन लोकांवर गुन्हा दाखल करतात, नाव सगळं माहिती असताना। पहिली गोष्ट, ते त्यांना वाचवत होते। काल मला जी माहिती मिळाली की जिथं पोस्टमॉर्टम होतं तिथे SP-चं जायचं काय काम? SP-चं काय काम? SP का कोणाला वाचवतात हा माझा प्रश्न। SP नवीन आले, मोठा हा संभाजीनगर जिल्हा आहे, रजाकाराला घरी पाठवणार आहे, त्यामुळे SP काही इथं देण्याचा प्रयत्न। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियाच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।